आज आपण संक्रांत विशेष कडक न होणारे तिळगुळ लाडू तयार करणार आहोत। त्यासाठी एका कढईमध्ये आपल्याला पाव किलो तीळ अगदी मंद आचेवरती भाजून घ्यायचे आहेत। तीळ भाजून झाले की याच कढईमध्ये आपण पाव वाटी शेंगदाणे देखील खमंग साल तडकेपर्यंत भाजून घेऊ। तर इथे मी शेंगदाणे हलकेसे क्रश करून घेतलेत। आता सारख्याच कढईमध्ये 2 चमचे साजूक तूप, पाव किलो बारीक चिरलेला गूळ, त्याचबरोबर 2 चमचे पाणी घालायचं आणि गूळ जो आहे तो वितळून घ्यायचा। गुळाला चांगली उकळी आली की एकदा पाक चेक करू। तर इथे बघा अगदी जेलीसारखा आहे, म्हणून आणखीन 1-2 मिनिटं हा पाक आपल्याला उकळून घ्यायचा आहे। तर आता बघा याची छान अशी गोळी बनते, अजिबात हाताला चिटकत नाही। तर पाक आपला तयार झाला आहे। आता यामध्ये पाव चमचा बेकिंग सोडा, पाव चमचा वेलची पूड घालून हे एकदा मिक्स करून भाजून घेतलेले तीळ आणि भाजून घेतलेली शेंगदाणे घालून मिक्स करून घ्यायचं। आता गरम गरम असतानाच याचे छान असे छोटे छोटे लाडू वळून घेऊया। तर इथे आपले संक्रांत स्पेशल कडक न होणारे तिळगुळ